निफाड तालुक्यातील नारायण टेंभी येथील शेतकरी मनोज साहेबराव गवळी आणि निलेश रमेश गवळी यांच्या द्राक्ष बागेतून चोरी करून नेत असलेली व्हॅन शेतकऱ्यांनी पाठलाग करून पकडली आहे। ही कारवाई पिंपळगाव बसवंत येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली। मागील काही दिवसांपासून परिसरातील शेतकऱ्यांच्या बागेतून द्राक्ष चोरीच्या घटना घडत होत्या, यामुळे शेतकरी चिंतेत होते। दरम्यान गवळी बंधूंच्या बागेतील सुमारे 4 ते 5 क्विंटल द्राक्ष चोरी करून एक व्हॅन नारायण टेंभीकडून पिंपळगावकडे येत असल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी तात्काळ व्हॅनचा पाठलाग करत शेतकऱ्यांनी संबंधित व्हॅन पिंपळगाव बसवंत येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ अडवली। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 4 ते 5 क्विंटल द्राक्ष आढळून आली। त्यानंतर संशयिताला ताब्यात घेऊन आरोपी बाळू गांगुर्डे, हिरामन घेगडे राहणार कारसूळ पिंपळगाव पोलीस ठाण्यात पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। यंदा अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान झालं असून उत्पादन कमी आहे। अशा परिस्थितीत द्राक्ष चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। ही 2 दिवसापासून चोरी चालू आहे। आज पकडण्यात आली ती। हा का? म्हणजे आतापर्यंत किती शेतकऱ्यांचा माल चोरलाय त्यांनी? सांगू शकत नाही, भरपूर। हा का? योगेश माझे द्राक्ष मी बघायला गेलो, जेव्हा मला प्लॉट द्यायला आला तेव्हा लक्षात आलं। तेव्हा आज मी त्या द्राक्ष बागेत लाईट लावले, तेव्हा समजलं, तेव्हा ते चोर आज तो माल काढण्यामध्ये पकडण्यात आले। हे चोर कुठले? हे गावातलेच आहे। गावातलेच चोर आहे? हे कारसूळ गावातले चोर आहे। हा हा, म्हणजे नारायण टेंबे गावातलाच आहे। हा हा हा, म्हणजे संगमताने चोरली ती व्हॅन वगैरे? नारायण टेंबीत राहिलाय तो, कारसूळचाच कारसूळचा कारसूळचाचे नारायण टेंबीत राहिला। ही चोरी आज उघडकीस आली। याच्या मागे किती झाली किती नाही ते नाही सांगता येणार, पण उघडकीस आज आली। म्हणजे आतापर्यंत थांबतील बुवा। म्हणजे आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांचा माल चोरी जाईल। 100%। काय एकंदरीत आता आपण जर बघितलं तर युद्धजनक परिस्थिती सध्या राज्य पातळीवर आहे आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात द्राक्षांची नुकसान झाली होती। किती चोऱ्या झाल्या आपल्या याच्यामध्ये नारायण टेंबीत? भरपूर झाले असतील, पण आज उघडकीस आला ना ती गोष्ट। हा हा, काय किती चोर आहे आता सध्या तर 3 दिसते, 2 दिसते इथं लागले। हा हा, दोघ जण? हो ठीक आहे। किती माल आतापर्यंत चोरी गेलाय? आता आमच्या भागातून साधारण 8-9-10 खंडाच्या आसपास गेला असेल चोरी। ते चोरटे कुठले? गावातलेच ना, आई शेजारचे। शेजारचे? कोणत्या गावचे? कारसूळ। कारसूळचे। आणि हा माल कुठला आहे? आमच्या नारायण टेंबी। नारायण टेंबीचा। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।